नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आद्विकचा बड्डे आहे. तर आज स्कूल पण आणि संकट चतुर्थी पण. तर संकट चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी आद्विकचा ऑप्शन करून घेते, त्याला स्कूलला जायचं आहे. चला मी पटकन ऑप्शन करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. सर्व झाले आवरून मी पण स्कूलला निघाले. आद्विक गेला पुढे कारण की मला उशीर होणार होता थोडासा. तर मी आता निघाले आणि स्कूलमध्ये जाते आणि स्कूलमधून आल्यानंतर तुमच्याशी बोलते. आहे आणि खूप उशीर होऊन गेला. तर मला डेकोरेशन स्वयंपाक सर्व तयारी करायची आहे. आणि मी आता ना उपवास आहे तर ड्रॅगन फ्रूट चिरलेला आहे. ड्रॅगन फ्रूट आणलं होतं तर हे चिरले, आता ते खातो आम्ही. तयारी करतो आद्विकच्या बड्डेची. चला मग. तर मी ते ना डेकोरेशन करायला सुरुवात करते कारण की ऑलरेडी मला शाळेतून यायला खूप उशीर झाला का, त्याच्यामुळे ना मग इथं 3 वाजून गेलेत. तर साईड टू साईड मी स्वयंपाक करायला पण घेणार आहे. तर स्वयंपाकामध्ये आजचा मेनू पावभाजीच बनवणार आहे. आणि आज चतुर्थी पण आहे त्याच्यामुळे मग पावभाजीच बनवते. आणि मी तर बघा सर्व टेबल वगैरे बेडरूममधून घेऊन आलेली आहे. इथे हॉलमध्ये ठेवला आहे मी. तर मी ज्या मला वस्तू लागणार होत्या त्या सर्व मी काढून घेतल्या. चटई, परत शॉल लागणार होत्या. ह्या शॉल आहे ना प्लेन लाईट म्हणजे कलर छान आहे त्याचा ब्राउनिश, तर मला तोच कलर लागत होता म्हणून मग मी ह्या घेतलेल्या आहे. तर यांनी ना एकदम लाईट असं मला गोल्डनिश कलर म्हणजे एकदम लाईट असं डेकोरेशन करायचं आहे. व्हाईट कॉम्बिनेशन करायचं आहे, व्हाईट आणि असं छान असं त्याच्यामध्ये थोडंसं येल्लोचे असं थोडे फुगे लागणारे आहे. तर ह्या पद्धतीने थोडंसं माझी थीम वेगळी आहे. तर मग बघते आता कसं डेकोरेशन होतं. तर मी आता मस्त हे डेकोरेशन करायला सुरुवात केलेली आहे. आणि इथं पिना वगैरे करून घेते कारण की लहान मुलं असतात तर व्यवस्थित पॅक केलं. तर इथं पाहू शकता खूप छान असं ही शॉल आहे व्यवस्थित लावली. आणि तर फ्युचीला पण एक शॉल ठेवलेली आहे. तर छान मस्त इथं तेवढं झालं. आता मला ना पडदे सेटअप करायचं आहे. त्याच्या आधी मला ही लावून घ्यायची माळ, जे लाईटिंग वगैरे आहे ना तर थोडीशी ते देणार आहे टचअप कारण की पडद्यांच्या खाली येऊन मी लाईटिंगची माळ लावणार आहे. तर पडदे इथं मी लावून बघते तर कशा पद्धतीने आधी लाईटिंग लावून घेते. तर मी लाईटिंग जी होती ना तर ती ठेवली मी, जी गणपतीला आणलेली होती ती लाईट घेतलेली आहे इथे. तर मला व्हाईटच लाईट पाहिजे होती. मग माझ्याकडे आहे 2 प्रकारच्या लाईट आहे, रंगीबिरंगी पण आहे आणि ह्या. आणि मला एकदम छान असं लाईट वेट म्हणजे हलकंसं असं थोडं टचअप द्यायचं होतं, असं नाही का मध्ये मध्ये थोडंसं छान असं स्टार टाईप दिसायला पाहिजे असं वॉलला करायचं होतं. तर मग मी ते छान मस्त असं करून घेते. तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये छान लाईटिंग अशी दिसत आहे. आता याच्यावरती मी पडदे असे लावून घेणार आहे. नेटचे व्हाईट पडदे आहे. तर व्हिडिओमध्ये नाही पण असं नाही, रिअलमध्ये हे डेकोरेशन खूप छान वाटत होतं. तर इथं छान मी आता पडदे ते इथं पॅक करून घेत आहे. आणि इतके सुंदर दिसत होते ना व्हाईट आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे ना डेकोरेशनचं खूपच छान दिसतं ॲक्च्युली. तर मग मी इथं हे पडदे सुद्धा लावून घेते. तर 2 पडदे होते व्हाईट याच्यामधले, तर ते दोन्ही पडदे मस्त मी असं मस्त असं छान मिरी टाईप करून मग लावते, म्हणजे साईडला थोडे पसरवणार आहे. तर इथं आद्विकची पण एवढी मस्ती झाली ना, मुलं घरात असताना ह्या गोष्टी करणं ना खूप अवघड आणि मला हेल्प करायला कोणी नव्हतं. तर मी सर्व स्वतः केलं एकटीने. त्याच्यामुळे मग खूपच ना खूप म्हणजे मला खूप त्रास झाला कारण की उपवास त्याच्यामध्ये शाळा करून आलेली. पण तरी मुलांच्या खुशीसाठी आद्विकचं खूप दिवसापासून चाललं माझा बड्डे कधी येईल. तर त्याचं खूप बड्डे म्हणजे त्याला इतकं आवडत होतं ना, कधी होईल माझा बड्डे, तो खूप खुश होता आज. आणि इथं पाहू शकता माझे पडदेसुद्धा झाले मस्त लावून आणि खूपच छान दिसत होतं. आता मी याच्यानंतर मग पुढची स्टेप म्हटलं हॅपी बड्डेचं नाव आपण आधी लावून घेऊयात. तर हॅपी बड्डेचं पण नाव जरा ह्यावेळेस वेगळं आणलेलं आहे. तर खूप छान होतं कर्सिव रायटिंगमध्ये, मला खूप आवडते कर्सिव रायटिंग ॲक्च्युली. तर ते ना तर ह्या टाईपमध्ये म्हटलं लावू जरा वेगळं. तर ते नावसुद्धा आता इथं मी सेट करून घेते. त्याच्यानंतर मग मला फुग्यांचं करायचं आहे. फुग्यांचा मोठा टास्क असतो कारण की ना ते फुगे खूप जे डेकोरेशन करायला ना आपल्याकडे जर ती रिंग असली ना तर ते खूप छान डेकोरेशन होतं. पण आता आपल्याकडं रिंग तर नाही आहे, त्याच्यामुळे मग ते असं करायला खूपच अवघड जातं.
दरवर्षी मीच डेकोरेशन करते आणि दरवर्षीचे मस्त छान कलरचे जरा मी थीम ठरवून घेते, तर त्या पद्धतीने डेकोरेशन करत असते. तर इथे छान माझं हॅपी बर्थडेचं नाव लावून झालं. मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवेलच नंतर लास्टला. तर खूप छान मस्त असं डेकोरेशन होतं आहे. तर आता इथं फुगे फुगवायला घेतलं आणि काय झालं, हा पंप आहे ना, तर ॲक्च्युली याची हवा जात होती माझ्याकडे. अजून एक पंप आहे. मी पंप करून म्हटलं का नाही होत फुगा, का नाही फुगत आहे, इतकी करते मी. तर शेवटी नाहीच झालं. तर मग मी आता दुसरं माझ्याकडे आहे, तो पण मला काढावाच लागणार आहे. तर इथं होतच नव्हतं, हवा डायरेक्ट निघून जात होती. तर लीक झालेला आहे. तर मी दुसरा काढून आणला आणि सगळे फुगे फुगवले. आणि इथं पाहू शकता मी फुगे, आता ते एक दोरी असं ना त्याच्यामध्ये मी ते पॅक करणार आहे. नवीन मी जरा ना फुग्यांचं जरा मी डेकोरेशनचं वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर ते पटकन मी फुगे आता वेगवेगळ्या असं लावून घेणार आहे त्याला. आणि मग ती व्यवस्थित ती दोरी अशी लावून घेणार आहे. तर हे काम ना खूप मोठं आहे फुग्यांचं. नाहीतर ना खूप म्हणजे बाकीचं तर होतं, पण साईड टू साईड मी स्वयंपाकला सुद्धा ठेवले, पावभाजी सर्व कुकरला लावून दिलेलं आहे. सर्व वॉश वगैरे करून लावून दिला आणि इकडं मी डेकोरेशनचं पण करते. खूप थकले ॲक्च्युली. आणि हादविकची एवढी मस्ती ना, म्हटलं चला आता एक एक पटापट आणा. आणि हादविक पण खूप हेल्प करत होता, दिशू पण हेल्प करत होती. तिघांनी मस्त आम्ही छान असं डेकोरेशन केलेलं आहे इथे आणि खूप भारी वाटत होतं. तर इथं पाहू शकता खूप भारी वाटत होतं इतकं डेकोरेशन ना, खूप छान वाटत होतं. तर त्याच्यामध्ये ना व्हाईट आणि मध्ये मध्ये ना स्पार्कलवाले फुगे होते ना, ते सुद्धा मी त्याच्यात ॲड केले. तर इतकी छान दिसत होतं ना, तर इतकं भारी ना. तर मी पटकन ह्यात हे फुगे लावून घेते. तर आता हे फुगे लावले गेले, पण आता मला तिथं सेट करावे लागते. सेट करणं पण खूप डेंजर, म्हणजे ना एवढं सर्व सेट करायचं ना खूप अवघड जातं. तर आता एवढं झालं आहे माझं लावून. तर आता मला हे गोल राऊंडमध्ये तिथं थोडंसं हॅपी बर्थडेच्या वरती लावायचं आहे. तर चला मी हे लावते आणि तुम्हाला पण दाखवते नंतर. तर इथं माझं बऱ्यापैकी सेट झालेलं आहे. तर थोडे थोडे साईडला बलून आहे ना, ते थोडे सेट करायचे राहिलेले आहे माझे. तर बरेचसे फुगे बाजूला होते, तर ते मला साईडला लावायचे, ते स्पार्कलचे वगैरे ठेवलेले. तर खूप छान होते ते स्पार्कलचे, खूप छान वाटत होते. तर आता मी ते लावते व्यवस्थित. तर मला ना एक्स्ट्राचे जे फुगे व्यवस्थित नव्हते ना, ते मी काढून आणि नीट लावत होते. आणि खूप वेळ लागला मला हे सेट करायला, कारण की ना ते जास्त मी असं खूप जास्त फुगे लावलेले होते. तर मला त्याच्यासाठी बराचसा वेळ लागला.
पण बऱ्यापैकी माझं सेट झालं. ते ग्लू होतं माझ्याकडे, त्याच्यामुळे ना मग मला खूप पटकन हेल्प झाली. तर अशा छान पद्धतीने माझं हे सेट तर झालेलं आहे. आता ते जे स्पार्कलचे आहे ना थोडे, ते साईडला मी लावून घेणार आहे. तर एक साईड टू साईड माझं स्वयंपाकाचं चाललं होतं. तर इथं मी तडका द्यायला गेले, तर बाकीचं म्हटलं करते नंतर तडका देऊन घेते. तर इथं माझं नंतर पाहू शकता डेकोरेशन रेडी झालेलं आहे. तर मी इथं ना तडका देऊन दिला होता डेकोरेशन करता साईड टू साईड. तर इथं माझी पावभाजीसुद्धा रेडी झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते, इतकं छान कलर आला ना. मी थोडंसं बीट पण ॲड केलं होतं ना, इतकं भारी कलर आला आणि खूप छान झाले पावभाजी. तुम्हाला दाखवते मी. तर खरंच पटकन आता फक्त मला ना बाहेरून आता काय राहिलं, केक आणायचा आहे. आणि आद्विकची हॅट राहिलेली आहे, ॲक्च्युली होती पण ती मला सापडत नाही आता, जी आधीच आणलेली होती मी. पण आता दुसरी घेऊन येणार आणि बाकी चिप्स वगैरे आणायचे. तुम्हाला दाखवते एकदा पावभाजी. आणि इतका छान कलर आला ना असं पावभाजीचा, मस्त छान तिथं पाहू शकता. तर चला मी आता पटकन बाहेर जाणार आहे आणि बाकीचं साहित्य घेऊन येणार. शॉपमध्ये गेली होती आणि थकले, मी शूट नाही केलं कारण की माझ्या हातात ना 2 बॅग होत्या. बापरे, पुन्हा हात बघा लालच पडलाय. तर केक आणले, चिप्स आणले, ते बाकी होते. तर केक फ्रेश मस्त आणलेले आहे. चिप्स 2 किलो आणले मी, चिप्स आणले आणि केक आणलेला आहे. तो फ्रीजमध्ये ठेवते ना. आद्विकची हॅट बाकी होती ना, तर हॅट घेऊन आलेली आहे. तर चला त्यात ठेवते आणि बाकी आवडते मी, नंतर तुमच्याशी बोलते मग. तर हे माझे पहिल्या बॅचचे स्टुडंट घरी आलेले आहे बड्डेसाठी. तर खूप भारी सर्वच जण आहेत हे. हां, तर सर्व लाईट ऑफ करून ना हे डेकोरेशन इतकं सुंदर दिसत होतं ना, इतकं छान पाहू शकता तुम्ही.
त्या बाजू जात मॅचिंग आलं पुढे बघा जब से शाम बढ़ती है कुछ नहीं हो रहा अभी जल्दी आ गाजर फोटो ठीक आहे मी तुझं मशीन लावलं केलं तिने दिसते आद्विक बघ भाऊ आहे की काय नाही का मला माहितच नाही तुमच्या बर्थडे करू
तर झाला बर्थडे, सर्वजण गेले, आता जस्ट गेले सर्व. बर्थडे केक वगैरे चिप्स वगैरे सर्वांना दिले आणि आता आवरते मी, पटकन चेंज करते आणि त्याच्यानंतर आम्ही पटकन उपवास वगैरे सोडून घेणार आहे. तर असं आद्विकचं छान घरच्या घरी बर्थडे झाला मस्त. आद्विक खुश? चला मी पटकन आवरते, नंतर बोलते तुमच्यासोबत. माझी गिफ्ट दाखवतोय बघा. त्यामुळे माझ्याकडून पोस्ट नाहीये. तर आद्विकला गिफ्ट्स आले, काही पॉकेट आलेले आहे, तर थोडेफार गिफ्ट्स आहे, बाकी तर जे आमचे नातेवाईक आहे ना त्यांनी पॉकेट वगैरे दिले. तर इथे छान मस्त माझ्या शाळेतले जे स्टुडंट होते ना त्यांनी छान मस्त हे दिलेलं आहे आद्विकसाठी. तर ते तुम्हाला दाखवेन मी नंतर पूर्ण कसं करायचं काय. याच्यावर खूप छान ड्रॉ करू शकतो, मस्त छान दिलेलं आहे. तर असे छान छान गिफ्ट्स आलेले आहेत आद्विकला, बाकीचे तर ठेवले मी. तर चला मी बोलते ना तर तुमच्याशी. कोणी दिलं हे? काढवट सर्व आद्विकचे काय आहे गिफ्ट. असा होता आद्विकचा साधा सिंपल बर्थडे. आणि आद्विकच्या बर्थडेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा.